ठाण्यातील बदलापूरच्या स्त्री बीज तस्करीचं नाशिक कनेक्शन उघड झाल्यानंतर खळबळ उडाली आहे। या प्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागानं भुजबळ फार्म परिसरातील मालती IVF सेंटरला नोटीस बजावली आहे। केवळ नोटीसच बजावली आणि सेंटरचं शटर डाऊन झाल्याचं शनिवारी आढळून आल्यानं संशयाचं धुकं दाटलं। मालती IVF सेंटरची वर्षभरापूर्वी महापालिकेत नोंदणी झाली। भुजबळ फार्म परिसरातल्या एका अलिशान इमारतीत हे सेंटर सुरू आहे। व्यवसायाला सुरुवात होऊन जेमतेम वर्ष होत नाही तोच हे सेंटर वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। बदलापूर पूर्व भागातील जोवेली येथील एका रहिवासी इमारतीतून स्त्री बीज तस्करीचं रॅकेट चालवलं जात होतं। गरजू महिलांना हेरून त्यांच्याकडून स्त्री बीज घेतलं जात होतं। त्या बदल्यात एका सायकलचे 25 ते 30 हजार रुपयांचं आमिष त्यांना दाखवलं जायचं। कायद्यानुसार एका महिलेला आयुष्यात एकदाच स्त्री बीज दान करता येतं, पण बनावट आधार कार्ड आणि प्रतिज्ञापत्र तयार करून महिलांकडून जवळपास 30 वेळा बीजे काढण्यात आल्याचं आढळून आलंय। ही बीजे मुंबई, ठाणे तसेच शहरातील इतर नामांकित IVF केंद्रांना लाखो रुपये घेऊन विकली जातात। ज्या ठिकाणी हा गोरखधंदा सुरू होता त्या ठिकाणी मालती IVF सेंटरचं प्रमाणपत्र आढळून आलं आणि तस्करीचं नाशिक कनेक्शन उघड झालं। ठाण्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या प्रमाणपत्राची बाब नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाला कळवली। त्यानंतर आरोग्य विभागाने मालती IVF सेंटरला भेट देऊन चौकशी केली। काही कागदपत्र ताब्यात घेऊन नोटीस बजावली। या IVF सेंटरकडून नोटिशीचा खुलासा करणं गरजेचं आहे। मात्र गेल्या 5 दिवसांपासून या सेंटरचं शटर डाऊन असल्याचं आढळून आल्यानं संशयाचं धुकं दाटलंय।